नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ऑनलाईन टेस्टमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे इंडायसिस. तर इंडायसिस म्हणजेच काय, तर मराठी त्याला घातांक म्हटलं जातं. तर घातांकाचे काही बेसिक रूल आहे, ते जर तुम्ही स्ट्रॉंग केले तुम्हाला पॉवरचे जे प्रॉब्लेम आहे किंवा घातांकाचे प्रॉब्लेम आहे हे अतिशय सोपी जाऊ शकतात. तर आपण बघूया काही बेसिक फॉर्म्युले किंवा बेसिक कन्सेप्ट जे आहेत इंडायसिस मध्ये आपल्याला नेहमीच लागतात. बघा, आता कोणती एखादी संख्या जर तुम्ही पकडली, फॉर एक्झाम्पल ए, तिचा घात जर 0 असेल तर तिची व्हॅल्यू येते 1. कोणत्याही संख्येचा घात जो आहे 17, समजा तुम्ही 17 घेतली तर 17चा घात 0 जर असेल तर ती व्हॅल्यू 1. कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर तिची किंमत 1 होऊन जाते. त्यानंतर समजा ए आहे, एचा पॉवर जर तुम्ही 1 केला तर ती स्वतःच होऊन जाते. समजा 17 असेल तर 17चा पॉवर जर तुम्ही 1 घेतला तर ती 17. दिलेली तुम्हाला आतापर्यंत तुम्ही गणितामध्ये जेवढ्या संख्या बघितल्या आहे त्या संख्यांचा पॉवर काय, तर 1. त्याच्यानंतर समजा एखाद्या संख्येचा पॉवर जर 2 असेल तर 2 गुणिला ए गुणिला ए. परत एकदा समजा 17 असेल तर 17चा पॉवर 2 असेल तर याला काय लिहिता येईल, 17 गुणिला 17. ओके, म्हणजेच किती येतं, 289. ओके. त्यानंतर समजा पॉवर 3 असेल तर यांचा गुणाकार किती वेळा, 3 वेळा. समजा पॉवर -1 असेल, एचा पॉवर -1, तर हे किती होऊन जातं. समजा एचा पॉवर मायनस असेल तर हा जर न्यूमरेटर मध्ये आहे किंवा अंशात आहे तर ती संख्या कशामध्ये होऊन जाते, छेदामध्ये, म्हणजे हा 1/a होऊन जातो. समजा 17चा पॉवर -1 इथे असेल तर हे काय होऊन जाईल, 1/17. किंवा जर असं असेल ती 1/a चा पॉवर -1. ठीक आहे, तर खाली आहे तो वर होईल, वर असेल तर खाली होईल. ठीक आहे, तर हा संख्या होऊन जाते ए चा पॉवर 1 किंवा हा 1 लिहायची पण गरज नसते. समजा 1/17चा पॉवर इथे -2 जर दिला असेल तर ही संख्या होऊन जाते 17चा पॉवर 2 आणि याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 289. ओके. समजा आता आपल्याला दिलं असेल की ए चा पॉवर 1/2, समजलं, फ्रॅक्शन मध्ये पॉवर आहे, तर ए चा पॉवर 1/2 म्हणजे काय, तर स्क्वेअर रूट मध्ये ए. आलं लक्षात. फॉर एक्झाम्पल इथे आपण बघू 25चा पॉवर 1/2. 25चा पॉवर 1/2 म्हणजे काय, तर √25 आणि √25 म्हणजेच किती होतं, 5. ठीक आहे, प्लस मायनस 5 असतात, ते आपण फक्त 5 घेतो पण ऍक्च्युली ते प्लस मायनस 5 असतात, कारण की -5 गुणिला -5 पण 25 होतात आणि +5 गुणिला +5 पण 25 होतात. त्यानंतर समजा ए चा पॉवर 1/3 असेल तर स्क्वेअर रूटच्या जागी आपल्याला काय घ्यावं लागेल, क्यूब रूट. तर ए चा पॉवर इथे किती घ्यावं लागेल, 3, कारण ही क्यूब रूट आहे. इथे आपण 2 का नाही घेतलं, लिहिलं असतं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ही लिहिण्याची प्रथा नाही. ओके, ते समजून घेतलं जातं की तिथे 2 असतात. तर हा झाला क्यूब रूट ऑफ ए. फॉर एक्झाम्पल इथे जर 125 असते आणि 125चा पॉवर 1/3 असेल तर 125चा पॉवर 1/3 म्हणजे याला असं लिहिलं जाईल 125. इथे 3 असणं जरुरी आहे क्यूब रूट असल्यामुळे, आणि हे जे आहे ते 5 राहील, कारण 5 गुणिला 5 गुणिला 5 125. ठीक आहे, हे प्लस मायनस मध्ये नाही येत, कारण की -5 3 वेळा जर केले तर ते आन्सर -125. समजा ए चा पॉवर -1/2 असेल, -1/2, तर सगळ्यात पहिले आपण मायनसचा इश्यू सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. तर मायनस मध्ये आपल्याला माहित आहे वरचा असेल तर खाली होईल, खालचा असेल तर वर होईल. तर हे झालं ए चा पॉवर 1/√a. आलाय लक्षात. म्हणजेच काय, तर 25चा पॉवर जर समजा तुम्हाला -1/2 दिला तर तुमचा आन्सर आहे ते 1/√25 आणि विच इज इक्वॅलंट टू किती होतं ते, 1/5. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला काही आणखी बेसिक रूल बघायचे इंडायसिसचे. तर त्यामध्ये पहिला रूल जो येतो तो हा आहे, ए चा पॉवर म्हणजे एखाद्या संख्येचा पॉवर जर m असेल गुणिला त्याच संख्येचा पॉवर n असेल तर याला म्हणतात बेस. हे बेस सेम असायला पाहिजे, मधात गुणाकाराचं चिन्ह पाहिजे, घात वेगळे असले तरी चालतात, सेम असले तरी चालतात. तर या केसमध्ये काय होतं, ए चा पॉवर m प्लस n. याच्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा 10चा पॉवर 2 गुणिला 10चा पॉवर 3, तर हे किती होणार आहे, 10चा पॉवर 2 आणि 3 5. ओके. समजा 3 वेळा असेल, 10चा पॉवर 2 गुणिला 10चा पॉवर 3 गुणिला 10चा पॉवर
5, तर हे किती होतं 10चा पॉवर 10. या सगळ्यांची टोटल करा. ओके. त्यानंतर आपल्याला पुढचा एक रूल बघायचा आहे. ए चा पॉवर m आहे भागीला ए चा पॉवर n आहे. तर या केसमध्ये काय होणार आहे, ए चा पॉवर m मायनस n. या ठिकाणी बघूया आपण 10चा पॉवर 5 गुणिला 10चा पॉवर 2, तर 5 वजा 2 होईल. 5 वजा 2 किती होतं 3. ओके. त्यानंतर समजा असं विचारलं असेल आपल्याला 10चा पॉवर 2 गुणिला 10चा पॉवर 3 भागीला, सॉरी इथे आपल्याला काय घ्यायला पाहिजे असतं, भागाकाराचं चिन्ह. ओके. त्यानंतर इथे समजा भागाकाराचं चिन्ह 10चा पॉवर समजा इथे आलं असतं 7. ओके. त्याला आपण खाली सॉल्व्ह करू. हे किती आले 10चा पॉवर यांचा 10चा पॉवर 5 भागीला 10चा पॉवर 7. आता 10चा पॉवर जर 7 आला तर 5 वजा 7 म्हणजे किती होणार आहे 10चा पॉवर -2. आणि याला आपल्याला कसं लिहितात हे माहित आहे, 1/10चा वर्ग. आणि याला आपण काय लिहू शकतो 1/100. त्या पद्धतीने हे सॉल्व्ह करता येईल. पुढचा जो रूल आहे ए चा पॉवर m आणि ब्रॅकेटचा पॉवर n. तर या केसमध्ये काय होतं, ए चा पॉवर m इंटू n. बघा याचे काही प्रॉब्लेम बघू आता आपण. समजा आपल्याला देण्यात आला आहे की 6चा पॉवर 3 आणि ब्रॅकेटचा पॉवर 2, तर 6चा पॉवर काय होणार आहे 3 गुणिला 2, 3 दुने 6, तर 6चा पॉवर किती आला 6. बघा आता भरपूर मुलं याच्यामध्ये कन्फ्यूज होतात की हे वेगळं आहे का. तर आपण त्यासाठी एक उदाहरण घेऊ. ए टू द पॉवर m ब्रॅकेट टू द पॉवर n आणि ए टू द पॉवर m आणि m टू द पॉवर n, ते डिफरंट आहे, त्यामुळे हे इक्वल नाही लिहिला जाऊ शकत. हा m इंटू n आहे आणि हा m चा पॉवर n आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे हा n टाइम्स आणि हा जो आहे n हा फक्त m किती वेळा आहे तर n वेळा. त्यासाठी एक उदाहरण पण आपण घेऊन घेऊ. बघा आता ए टू द पॉवर 3 टू द पॉवर 2 म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, हा 3 किती वेळा 2 वेळा, म्हणजे ए टू द पॉवर 3 इंटू 3 येतो ऍक्च्युली. तर हे किती होऊन जातात ए टू द पॉवर 3 त्रिक 9. तुम्ही याला चुकीने 3 दुने 6 नका करू. हा ए टू द पॉवर किती होतो 9. तर हा एक बेसिक कन्सेप्ट इंडायसेस मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आणखी एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे, तो आहे समजा ए टू द पॉवर m असेल आणि गुणेला बी टू द पॉवर m. काय केलंय आपण इथे की बेस डिफरंट आहे पण त्यांचा पॉवर जो आहे तो सेम आहे. तर आपण काय करू शकतो, बेसचा गुणाकार करू शकतो, जसं ए गुणेला बी आणि कंबाईन टू द पॉवर m. याच्यासाठी एक याचं उदाहरण आपल्याला इथे घ्यावं लागेल. या ठिकाणी मी लिहितो बघा 3चा पॉवर 2 गुणेला 4चा पॉवर 2, तर काय होणार आहे 4 आणि 3 यांचा गुणाकार 4 त्रिक 12, 12चा पॉवर 2. आलंय लक्षात. त्या व्यतिरिक्त आणखी एक बेसिक रूल आहे ए टू द पॉवर m आणि बी टू द पॉवर डिवाइड बाय बी टू द पॉवर m. तर असं असताना आपण ए भागीला बी करू शकतो, ए डिवाइड बाय बी आणि कंबाईन टू द पॉवर m. एक उदाहरण घेऊ याच्यासाठी. समजा 12चा पॉवर 3, पॉवर सेम असणं जरुरी आहे या केसमध्ये. 12चा पॉवर 3 भागीला 6चा पॉवर 3, तर काय होणार आहे 12 भागीला 6 कंबाईनचा पॉवर 3. ओके. तर हे आपल्याला माहित आहे सैन दोन्ही 12 म्हणजे या 2चा पॉवर किती होतो 3 विच इज इक्वल टू 8. आलंय लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर हा इंडायसेस अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे. पूर्ण गणितामध्ये नाही म्हटलं तरी फार महत्वाचा चॅप्टर किंवा बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये याला फार इम्पॉर्टन्स आहे. आणि शक्यतो याचे रूल्स जे आहे प्रत्येक मुलाला एखाद 2 रूल त्यातले पक्के येत नसतात, त्यामुळे तो कुठे ना कुठे फ्युचरमध्ये आपल्या गणिताचे अंकगणिताचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अडकतो. तर या रूलला तुम्ही जर यांचा एक टेबल बनवून घेतला, आपल्या पुस्तकामध्ये तो टेबल दिला आहे आणि असं 10-20 वेळा लिहून बघितला, ते रूल तुमचे कधी विसरल्या जाणार नाही. इव्हन मी भरपूर विद्यार्थी बघितले आहे की ते खूप त्यांचा अभ्यास चांगला असतो पण कोणत्याही संख्येचा पॉवर 0 इक्वल्स टू 1 आहे हे सुद्धा त्यांना माहित नाही. म्हणजे ए टू द पॉवर 0 इक्वल्स टू 1 येतं हे पण माहित नसतं. एखाद्या संख्येचा पॉवर 1 म्हणजे काय हे पण माहित नसतं.
जर एवढ्या बेसिक गोष्टी येत नसेल तर पुढचे गणित कसं सॉल्व्ह करणार. तर शक्यतो तुम्ही या बेसिक गोष्टीकडे लक्ष द्या, यांना 10-20 वेळा लिहून बघा आणि नंतर मग पुढच्या गणितांना हात लावा. तर नक्की तुम्हाला गणित जे आहे ते अतिशय सोपं जाईल. गणित अतिशय सोपा विषय आहे, फक्त त्याला प्रॉपरली त्याच्या बेसिक पासून जर स्टार्ट करत आणि तुम्ही कोणतं